एव्हरीवन, कशा आहात? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज तर दिवस खूप स्पेशल असणार आहे. तर चला तर आपण डेजला आणि ब्लॉगला सुरुवात करूया. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 10:30 आणि जस्ट आमच्या बाबू शोण्याची झोप झालेली आहे आणि तो उठलेला आहे आणि उठून माझ्याकडे आला आणि मी इथं स्वयंपाकाची तयारी करत होते. तर तो उठून माझ्याकडे आला आणि झोपलेला आहे मांडीवर. कसं बघतोय बघा, मी ब्लॉग करते तर आंघोळ अजून त्याची बाकी आहे, माझी झालेली आहे आणि आता मी स्वयंपाक करते. तर झोपेल असेपर्यंत सकाळी मोस्ट ऑफली काम संपवण्याचा प्रयत्न मी करत असते. तर चला स्वयंपाकाची तयारी करूया. आज बनवूया लंचमध्ये सोजी उत्तपम म्हणू शकतात, किंवा आपण मराठी भाषेत सांगितलं तर रव्याचे धिरडे. तर आपण रव्याचे धिरडे आज बनवणार आहोत आणि ह्याला पण होऊन जाईल आणि ह्याच्या पप्पाला आणि मला पण होऊन जाईल. तर चला आपण आज डेजला ब्लॉगला आपल्या सुरुवात करूया. नवीन असाल, चॅनल नवीन बघत असाल तर जियांस अँड मॉमीचे व्हिडिओज तुम्हाला खूप सगळे बघायला भेटतील. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. सो भेटूया आपण आजच्या पूर्ण दिवसात काय काय घडलं ते सगळं शेअर करूया. चला सुरुवात करूया. मी कोथिंबीर आणि टमाटर बारीक करून घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये कांदा आहे जो तुम्ही बारीक करून घेतलेला आहे, याच्यामध्ये ॲड करेल. रवा मी आधीच भिजू घातलेला आहे. 1 घंटा तरी मॅक्सिमम रवा भिजला तर त्याची जी आहे धिरडे खूप अप्रतिम होतात. तर चला आपण आपल्या नेक्स्ट तयारी काय काय झालेली आहे ते सांगते मी. त्याचे नाही जीव उजी बाला उजी माशोनी झोपा झाला
त्याच्यामध्ये ना मिरची ॲड करण्या पहिले मी याला मिक्स करून, हे मिरचीवाला आहे शेवटचं घाणं, तर पहिले मी याच्यामध्ये सगळं टाकलेलं आहे. मीठ वगैरे बाकी आहे, तर कांदा टोमॅटो वगैरे मिक्स करून घेते आणि जियांसाठी थोडंसं एक वेगळं काढून घेते, 1-2 होईल त्याच्यासाठी तेवढे. मग नंतर मिरचीचं आपण हे शेवटचं काढलेलं आहे ते ॲड करूया. मिक्स करून घेतलेलं आहे आणि जियांचं वेगळं काढून ठेवलेलं आहे. आणि त्याचं काय चालू आहे बघा, मला उचलून घे कड्यावर आणि मग स्वयंपाक कर. कसं रडतोय बघा.